द सॉन्ग ऑफ सॉंग्स म्हणजे गाण्यामधील गाणं. स्लोली जेंटली द एक्झॉस्टेड म्युझिशियन लेट हिज तानपुरा ऑन द कार्पेट. म्हणजे हळुवारपणे अलगदपणे अतिशय थकलेल्या गायकानं आपला तानपुरा त्या जमिनीवर कार्पेटवर ठेवला. द एक्झ्विसिट स्ट्रेन्स ऑफ राग दरबारी स्टील व्हायब्रेटेड विदिन द हॉल. एक्सविसिट म्हणजे व्हेरी फाईन किंवा प्लीजिंग, खूप आनंद देणाऱ्या तरंग जे राग दरबारीचे होते ते अजूनही दरबारामध्ये त्याचे तरंग उमटत आहेत. एम्परर अकबर लुक्ड अप. अकबर बादशाहनं वरती पाहिले. हिज आईज लिट विथ ॲडमिरेशन म्हणजे त्याचे डोळे कौतुकानं चमकले होते. वंडरफुल, अतिशय अप्रतिम. ही सेड सुपर्ब, खूपच जबरदस्त होतं आहे तुमचं गाणं. आय लिसन टू यू एव्हरी डे. मी रोज तुला ऐकतो. बट आय कांट सीम टू हॅव इनफ. पण मला असं वाटतच नाही की अजून हे गाणं पुरेसं आहे. तानसेन बोर्ड इन सायलेंट. आता तानसेननं अतिशय आदरानं मान झुकवलेली आहे. शांतपणे मान झुकवली. कशी? सायलेंट ग्रॅटिट्यूड, आदराने. आणि त्याच्या मनामध्ये तो एक भाव आहे. आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड, सेड अकबर. मला असं वाटतं की या जगात तुझ्याकडे सगळ्यात सुंदर असा आवाज आहे. बट आय डोंट, शहेनशाह. पण लगेच अकबर हा तानसेन म्हणतो की माझ्याकडे नाही आहे तो आवाज शहेनशाह. सेड तानसेन विथ अ स्माईल. पण अगदी हसून म्हणतो की नाही, माझा आवाज जगात सगळ्यात भारी नाही आहे. देर इज समवन हू सिंग्स फॉर बेटर दॅन आय डू. माझ्यापेक्षाही छान गाणारं कोणीतरी या जगात आहे. रिअली? खरंच? क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर. डिसबिलिव्हिंग म्हणजे विश्वास न ठेवता अकबर ओरडला की खरंच असं कोणी आहे या जगात. देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. मग त्या व्यक्तीनं माझ्या दरबारात येऊन गाणं गायलंच पाहिजे. कॅन यू अरेंज इट? तू तशी व्यवस्था करू शकतोस का? तानसेन शुक हिज हेड. तो मान हलवतो आणि म्हणतो, आय एम अफ्रेड ही विल नॉट कम सर. तो म्हणतो की मला भीती वाटते आहे की मी असं करू शकेन म्हणून. तर असं म्हटल्यावरती व्हॉट नॉट इवन इफ ही हिअर्स दॅट द एम्परर हिमसेल्फ हॅज समॉन्ड हिम. काय? खुद्द राजाने त्याला बोलवले की समॉन्ड म्हणजे बोलवणं, आज्ञा देणं. खुद्द राजानंच अकबर बादशाहनं बोलवलं ऐकूनसुद्धा तो येणार नाही दरबारात. नॉट, नो नॉट इवन देन. नाही, तुम्ही जरी बोलवलं तरी ते दरबारात येणार नाही. दिस रिप्लाय वुड हॅव एन्ड्रेग्ड एनी अदर एम्परर. एंग्रेग्ड म्हणजे फिल्ड विथ अँगर, की रागाला आणणं प्रचंड. म्हणजे कदाचित दुसऱ्या कुणीही उत्तर ऐकलं असतं तर एखाद्या राजानं त्याच्यावर राग व्यक्त केला असता, संताप व्यक्त केला असता. बट अकबर वॉज डिफरंट. पण अकबर हा वेगळा होता. व्हेरी वेल उस्तादजी, ठीक आहे उस्तादजी, सेड अकबर स्माइलिंग इन टू तानसेन्स हाफ सॅक्रेड आईज. हाफ स्केअर्ड आईज. तो म्हणतो की ओके, तो तानसेन आता घाबरलेला आहे. तर त्यांना स्पष्ट तोंडावर सांगितलं ना की ते येणार नाही दरबारात. इफ ही डझंट कम, जर तो दरबारात येऊ शकत नसेल, आय शॅल गो टू हिम मायसेल्फ. मी स्वतः त्याच्याकडे जाईल. विल यू टेक मी टू हिम? तू मला त्याच्याकडे घेऊन जाऊ शकतोस का? येस सर. तो म्हणतो हो महाराज. प्रोव्हायडेड यू डू नॉट कम ॲज द एम्पर ऑफ हिंदुस्तान. पण एकच आहे, तुम्ही दस्तूर खुद्द या हिंदुस्थानाचे राजे म्हणून तुम्ही तिथे येऊ नका. आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. मी नक्कीच संगीताचा प्रेमी, संगीताचा चाहता म्हणून तिथे येईल. संत हरिदास वॉज द मॅन. आणि तो व्यक्ती होता संत हरिदास. तानसेन हॅड स्पोकन ऑफ. आता तानसेननं काय केलं हे सांगून झालं. तानसेन हॅड स्पोकन ऑफ. ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर अँड ही लिव्ड द ऑस्टेअर लाईफ ऑफ अ हर्मिट. आता तो ऑस्टेअर लाईफ म्हणजे कशी एक साधकाचं आयुष्य, साधूचं आयुष्य तो तिथे जगत होता, अगदी अलिप्त होऊन जंगलामध्ये. आणि ते जे संत हरिदास होते तानसेनचे म्युझिक टीचर होते. हर्मिट म्हणजे साधूचं आयुष्य जगत होता. व्हेन तानसेन अँड द एम्परर रीच हिज हट. जेव्हा तानसेन आणि राजा ते दोघेजणं तिथे पोहोचतात. आता ऑस्ट्रेलिया म्हणजे साधं, सिम्पल आयुष्य एकदम. सिम्पल साधं साधूचं आयुष्य. द एम्परर रीच हिज हट. हट म्हणजे झोपडीत ते राहत असतात. ही वॉज बिझी विथ हिज डेली चोअर्स. म्हणजे दैनंदिन कामामध्ये ते व्यग्र असतात. वेन दे आस्क हिम टू सिंग. जेव्हा ते म्हणतात की तुम्ही गाणं गाणं,
ही स्माइल्ड बट सेड फर्मली, आय एम लॉंग पास द एज फॉर सिंगिंग. तो आता मी काही गाणं गात नाही आहे, खूप वर्ष आलं तर मी गाणं नाही गाते. इवन हिज फेवरेट प्युपिल कुड नॉट परस्युड हिम टू चेंज हिज माइंड. प्युपिल म्हणजे विद्यार्थी, परस्युड म्हणजे त्याचं मन वळवू नाही शकलेले बरं का. म्हणजे त्याच्या आवडीचे विद्यार्थी पण त्याचं मन वळवू नाही शकले, तर तुम्ही गाणं सोडलेलं आहे. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट राऊंड हिम. पण तानसेनला माहिती होतं कसं गाणं गायला प्रवृत्त करायचं त्याला. ही ऑफर टू सिंग बिफोर हिज गुरु. तो म्हणतो ठीक आहे, तुम्ही नाही गात ना, मी गाणं गातो तुमच्यासमोर. अँड ही मेड अ डेलिबरेट म्हणजे मुद्दामून तो काय करतो माहिती का, मिस्टेक, चुका करतो. दॅट्स नॉट द राईट नोट तानसेन. हे काय बरोबर नव्हतं बरं का तानसेन. क्राईड हिज टीचर अमेज. तो म्हणतो हे विचित्र आहे, तू असं काय गातो. आणि त्याला आश्चर्य वाटतं की तानसेन की असा काय चुका करतोय. व्हॉट हॅज हॅपन टू यू. तुझे काय झालं आहे, तुला तू असं का करतो. तानसेन डिड नॉट सीम टू अंडरस्टँड हिज टीचर अँड ही मेड द सेम मिस्टेक अगेन. तानसेन असं दाखवतो की त्याला कळतच नाही आहे शिक्षक काय म्हणतात, तो पुन्हा अशी चूक करतो. एक्सेस्परेटेड म्हणजे इरिटेटेड, अँग्री, खूप वैतागून, चिडून. संत हरिदास टूक द तानपुरा फ्रॉम तानसेज हाय. आता ह्याला कळतच नाही, ते वैतागतात आणि त्याच्या हातातनं असं तानपुरा खेचतात तानसेच्या हातातनं. अँड सॅंग द राईट नोट. आणि त्याला योग्य नोट वाजवून दाखवतात आणि म्हणून दाखवतात. देन ही वेंट ऑन टू द नेक्स्ट अँड नेक्स्ट. आणि ते गाणं गातच राहतात. संत हरिदास जेव्हा गाणं गायला लागतात, त्यांचं गाणं सतत चालू आहे. द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट. आणि तो संगीत पूर्ण जंगलात पसरलं आहे. लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन ऑर द फ्रॅग्रन्स ऑफ जॅस्मिन. ग्लिमर ऑफ डॉन म्हणजे पहाटेचं सूर्यकिरण, किंवा जणू काही जॅस्मिनचा फ्रॅग्रन्स म्हणजे सुगंध सगळीकडे पोहोचला आहे मोगऱ्याचा, दरवळ पोहोचल्यासारखं. बोथ अकबर अँड तानसेन लिसन टू हिम ॲज इफ दे वेअर हिप्नोटाइज्ड म्हणजे ते एकदम, त्यांना काहीच कळत नाही आता, ते पूर्ण भारावल्यासारखे ते ऐकतायत गाणं, तानसेन आणि अकबर बादशाह. अँड द एम्परर रिअलाइज दॅट तानसेन हॅड स्पोकन द ट्रूथ. आणि मग तेव्हा अकबर बादशाला लक्षात येतं की खरोखर तानसेन खरं बोलला होता. ही हॅड नॉट नोन दॅट म्युझिक कुड बी लाईक दिस. बादशाला माहितीच नव्हतं की संगीत असंही असू शकतं. ही हॅड सर्टनली नेवर हर्ड एनिथिंग लाईक इट बिफोर. आणि त्याला नक्कीच त्यानं असं काहीच ऐकलं नव्हतं. ॲज दे वॉक बॅक, ते परतीला लागतात, द एम्परर सडनली ब्रोक द सायलेन्स टू आस्क तानसेन. ते जेव्हा परतत असतात तेव्हा राजा म्हणतो की ती एक शांतता पसरली, त्याच्या डोक्यात पूर्ण गाणं असतं. आणि तो विचारतो तानसेनला, वाय कांट यू सिंग लाईक हिम उस्तादजी. तू का नाही त्याच्यासारखं गाऊ शकत उस्तादजी. तर तानसेन हसतो. शहेनशाह, आय सिंग ॲट युअर कमांड. तो म्हणतो मी तुमच्या आज्ञेवर गाणं गातो. द कमांड ऑफ द एम्पर ऑफ हिंदुस्तान. या हिंदुस्तानच्या बादशाच्या आज्ञेवर मी गाणं गातो. बट गुरुजी सिंग्स फॉर वन हू इज अ मास्टर ऑफ इवन किंग्स. आणि उस्तादजी गाणं गातात ते राजांच्या आज्ञेवरून, तेच साक्षात परमेश्वराच्या आज्ञेवरून ते गाणं गातात. हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल. त्यांचं संगीत हे त्यांच्या हृदयातून बाहेर येतं. फ्री अँड अनआस्क्ड फॉर. आणि ते कोणासाठीच नाही, ते परमेश्वराच्या आज्ञेवरून गातात. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी ब्युटिफुल अँड डिवाईन. मी कसं काय अपेक्षा करू शकतो की माझं संगीत त्यांच्या इतकं दैवी असू शकतं आणि सुंदर असू शकतं. आणि असं म्हणून ही कथा संपलेली आहे. तर हे आहेत हरिदास आणि इथेच ही गोष्ट संपली आहे. तर गोष्ट ऐकत तुम्हाला इंग्रजी शिकायला आवडलं का, आणि आवडलं असेल तर मला नक्की सांगा कसं वाटलं व्हिडिओ. धन्यवाद.